मग आता हे श्वसन किती प्रकारचं आहे? तुम्हाला याच्यामध्ये काही नोट्स हव्या असतील ना, तर तुम्ही तुमच्या डायरी पेनवर नोट करून घेत जा. श्वसन किती प्रकारचं होतं? तर पहिल्या प्रकारचं श्वसन आहे आपलं नॉर्मल ब्रिदिंग, संथ श्वासोश्वास. चालू आहे, तो अविरत चालू आहे. जन्मापासून मृत्यूपर्यंत आपलं संथ श्वसन चालू आहे. दुसरं कुठलं आहे? दीर्घ श्वसन. या दीर्घ श्वसनामध्ये काय करतो आपण? लांब श्वास आतमध्ये घेतो आणि कंट्रोल लांब श्वास बाहेर सोडतो. हे दुसऱ्या प्रकारचं श्वसन आहे. तिसरं श्वसन कसं आहे आपलं? जलद श्वसन. बघा, आपण धावतो, धावल्यानंतर धापा टाकतो, तेव्हा आपलं श्वसन जलद गतीमध्ये व्हायला लागतं, फास्ट ब्रिदिंग होतं आपलं. म्हणजे पहिलं झालं नॉर्मल ब्रिदिंग, दुसरं झालं डीप ब्रिदिंग आणि तिसरं झालं फास्ट ब्रिदिंग. हे 3 प्रकारचे श्वसन आपण रोजच्या जीवनामध्ये अनुभवतो. आपण जेव्हा शांत बसलेले असतो तेव्हा आपण दीर्घ श्वसन करतो. जेव्हा आपण नॉर्मल रोजच्या ॲक्टिव्हिटी करत असतो तेव्हा आपण नॉर्मल ब्रिदिंग करतो. आणि जेव्हा आपण कुठलं घाईचं काम करतो, घाईनी पायऱ्या चढलोय उतरलोय, तेव्हा आपण फास्ट ब्रिदिंग करतो. आता चौथ्या प्रकारचं श्वसन म्हणजे काय आहे? प्राणायाम. हे आहे आपलं कंट्रोल ब्रिदिंग. म्हणजे नॉर्मल ब्रिदिंग, डीप ब्रिदिंग, फास्ट ब्रिदिंग आणि कंट्रोल ब्रिदिंग. प्राणायामालाच कंट्रोल ब्रिदिंग म्हणतात. मग हे कंट्रोल ब्रिदिंग कसं करायचं आहे आपल्याला? आपण हे चारही श्वसन करणार बरं का. हे 4ही श्वसन आपण करणार. मग हे प्राणायाम, जेव्हा मला ब्रिदिंगचे प्रकार कळले, मग आता ह्या प्राणायामाची जी तयारी आहे कशी करायची? आपण जे बनवलं आहे ह्या वर्कशॉपचं एक समोरचं फ्रंट पेज, ह्याच्यामध्ये मी लिहिलं होतं तुम्हाला की प्राणायामाच्या अभ्यासाची पूर्वतयारी काय असते. आणि ही पूर्वतयारी नसते म्हणूनच बरेच जण प्राणायामापासून दूर जातात. आता ह्या पूर्वतयारीमध्ये निश्चित आसनाचा अभ्यास आहेच, तो आपण उद्या पाहणार की आसनाच्या अभ्यासाने प्राणायामावर काय परिणाम होतो. पण ज्यांना आसन जमत नाही त्यांनी नाही करायचं का, ही कुठेतरी शंका मनामध्ये येते आणि प्राणायाम केल्या जात नाही. मग दुसरी पूर्वतयारी काय आहे? जसं आसनं महत्त्वाचे आहेत, त्यापेक्षाही दुसरं महत्त्वाचं आहे की युक्त आहार. कारण भगवद्गीतेमध्ये किती छान श्लोक आहे की युक्त आहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. मग हे युक्त आहार विहारस्य, की माझा आहार युक्त असला पाहिजे. आणि हठप्रदीपिकेमध्ये प्राणायामाचं वर्णन करताना हठप्रदीपिकाकार जे स्वात्माराम आहेत त्यांनी पहिल्यांदा लिहून ठेवलंय की तुम्ही दुधाचा आणि तुपाचा असा मित आहार, सात्विक आहार करा. त्याच्यामध्ये बरंच दिले त्यांनी की मुगाची डाळ कशी खायची, चांगलं तूप आणि साधं दूध, ह्याचा आहार कसा करायचा आहे. कारण या आहाराच्या सेवनाने सात्विकता येते. आतमधले जे आपले सगळे अवयव आहेत शरीराच्या आतमधले, हे आतमधले अवयव हे सात्विक व्हायला लागतात आणि प्राणायामासाठी आपलं मन पण युक्त व्हायला लागतं. मग ह्या भूमिका कशा आहेत ते आपण उद्या बघूया. पण आहारयुक्त कसा असायला पाहिजे? सौम्य आहार असायला पाहिजे. खूप रात्री उशिरा जेवण करून प्राणायाम नाही करायचा आहे. सात्विक आहार घेऊनच प्राणायामाला बसायचं. मग जसं आसनाचं महत्त्व आहे तसं आहाराचं महत्त्व आहे. आणि तिसरी महत्त्वाची सूचना सगळ्या ग्रंथकारांनी प्राणायामासाठी ही दिली आहे की गुरु उपदिष्टेन, की गुरुच्या उपदेशानेच प्राणायाम करावा, गुरुच्या मार्गदर्शनाखालीच प्राणायाम करावा. आणि हे ग्रंथात नमूद करण्याचं कारण हेच आहे की चुका अव्हॉइड होत नाही, चुका करत जातो आपण. आणि प्राणायाम आणि मध्ये जर चूक झाली तर त्याचा परिणाम निश्चित, दुष्परिणाम निश्चित शरीरावर होतो. म्हणून गुरुच्या मार्गदर्शनाखाली समजूनच प्राणायाम करावा. ही झाली अभ्यासाची पूर्वतयारी आणि 4 प्रकारचे श्वसन. त्यानंतर काय करतो आपण श्वसनामध्ये? आता आपल्याला सगळ्यांना श्वसन करायचंय. कसं करायचंय? प्राणायामाचं संथ श्वसन माहिती आहे, डीप ब्रिदिंग, नॉर्मल ब्रिदिंग, डीप ब्रिदिंग माहिती आहे आणि फास्ट ब्रिदिंग माहिती आहे. आता आपण येऊया प्राणायामाचं श्वसन कसं असतं. पहिल्यांदा प्राणायामाला श्वास आतमध्ये घेण्याला म्हणतात पूरक आणि श्वास बाहेर सोडण्याला म्हणतात रेचक. आणि श्वास आतमध्ये रोखण्याला म्हणतात अंतर्कुंभक आणि श्वास बाहेर सोडण्याला म्हणतात बहिर्कुंभक. कुंभक म्हणजे रोखणे, कुंभ म्हणजे माठ आहे की नाही, कुंभ जिथे हवा रोखली जाते म्हणून त्याला कुंभक म्हटलेलं आहे. काही जण प्राणायामालाच कुंभक म्हणतात. पातंजलीच्या ह्याच्यात त्यष्टकुंभकः असंच वर्णन आहे त्याचं. हठप्रदीपिकेमध्ये जो श्लोक दिलाय, सूर्यभेदन उज्जाई सितकारी शीतली तथा भस्त्रिका भ्रामरी मूर्छा प्लावनी तष्टकुंभकः. म्हणजे काय? हे 8 प्रकारचे प्राणायाम आहेत. आता हे 8 प्रकारचे प्राणायाम आहेत, पण आधी प्राणाचा श्वास घ्यायचा कसा?
तर श्वास घेण्याला पूरक म्हणतात, श्वास आतमध्ये रोखण्याला रेचक म्हणतात, अंतर्कुंभक म्हणतात, श्वास बाहेर सोडण्याला रेचक म्हणतात आणि श्वास बाहेर रोखण्याला बहिर्कुंभक म्हणतात. ह्या 4 स्टेप्समध्ये आपला दररोजचा श्वास चालू आहे. बघा, श्वास घेतल्यानंतर अनुभव करा, डोळे मिटून अनुभव करा लागेल तर ऐकता ऐकता. श्वास घ्या, घेतल्याबरोबर क्षणी सोडलाच नाही आपण श्वास, क्षणभर थांबतो, निमिष मात्र फ्रॅक्शन ऑफ सेकंद थांबतो आणि मग श्वास सोडतो. श्वास सोडल्यानंतर पण आपण फ्रॅक्शन ऑफ सेकंद थांबतो आणि मग श्वास घेतो. पण आपण इतक्या शांत चित्ताने आपल्या श्वसनाच्या प्रक्रियेकडे बघितलंच नसतं कधी, म्हणून आपल्याला ती अनुभूती पण येत नाही, तो एक्सपिरियन्स पण येत नाही. मग श्वास आतमध्ये घेणे म्हणजे पूरक, श्वास आतमध्ये रोखणे म्हणजे अंतर्कुंभक, श्वास बाहेर सोडणे रेचक. मग आता याला फॉर्म्युलामध्ये डिवाइड केलेलं आहे. कोणता फॉर्म्युला टाकलेला आहे प्राणायाम करताना? 1:4:2, की 1 जर सेकंद मी श्वास आत घेतला असेल तर 4 सेकंद रोखता आला पाहिजे आणि 2 सेकंद सोडता आला पाहिजे. पण ही गती उच्च प्राणायाम जेव्हा होतो तेव्हा साधायची असते, आधीच याचा प्रयोग करायचा नाही. हे फक्त माहिती खातर सांगते की 4 स्टेप्समध्ये एक ब्रीथ कसा होतो. मग ह्या मात्रा ठरवायच्या कशा? आपण डायरेक्ट प्राणायाम बघणार आहे आता, की ह्या मात्रा ठरवायच्या कशा? तर जेव्हा मी श्वास आतमध्ये घेतो तेव्हा मात्रा ठरवायची, की मी श्वास बाहेर सोडताना मात्रा ठरवायची. श्वास आतमध्ये घेताना पाहिलं मी घड्याळाकडे की मी समजा 3 सेकंद श्वास आत घेत आहे, मग श्वास सोडताना मला 6 सेकंद श्वास सोडायचा आहे. इथे खूप महत्त्वाची एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की श्वास बाहेर सोडतानाच्या मात्रा महत्त्वाच्या आहेत. श्वास बाहेर सोडतानाची मात्रा मोजणं महत्त्वाचं आहे. आपण काय करतो, श्वास आतमध्ये घेतानाच्या मात्रा मोजतो, श्वास बाहेर सोडतानाच्या मात्रा मोजत नाही. आपण श्वास आतमध्ये घेताना 4 अंकापर्यंत श्वास आत घेतला तर आपण 8 अंकापर्यंत श्वास बाहेर सोडण्याचा प्रयत्न करतो. इथे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे की मला श्वास बाहेर सोडण्याची मात्रा लक्षात ठेवायची आहे. तर आज आपण तेच शिकणार आहोत. तर सगळ्यांनी पाठीचा कणा सरळ ठेवा, छानपैकी पायाला कळ लागली असेल तर पाय लांब करा, पाय लांब करून पायाची कळ काढून टाका. जर कंटिन्यू बसला असाल तर, नसाल बसला तर मग सरळ सिद्धासनमध्ये या. छानपैकी मोठी मांडी पसरलेली घालून ब्रॉड बेस ठेवायचा. आणि आता आपण पाहूयात की कसं करायचं आहे. श्वास कसा घ्यायचा आहे, श्वास आतमध्ये घेताना कसा घ्यायचा आहे आणि श्वास बाहेर सोडताना रेचकाच्या मात्रा कशा. तर प्राणायामाचा अभ्यास करताना असं सांगितलं आहे की तुम्ही आधी रेचकाच्या मात्रा ठरवण्यासाठी 5 दिवस प्रयत्न करा आणि मग प्राणायामाला सुरुवात करा. तर आपल्याला दररोज या 5 दिवसामध्ये रेचकाच्या मात्राच पक्क्या ठरवायच्या आहेत की काय असल्या पाहिजेत, माझ्या रेचकाच्या मात्रा किती असल्या पाहिजेत किंवा किती आहेत, माझं शरीर बाहेर श्वास सोडताना किती सेकंद बाहेर श्वास सोडू शकतं. म्हणून आधी डीप ब्रीदिंग करूया.